ही सगळी भूमी जी आहे ती संतांची आहे आणि संतांनी आजपर्यंत मानवतेचा संदेश त्यांना ज्या ज्या माध्यमातून द्यावासा वाटला त्या त्या माध्यमातून त्यांनी दिला. आपण एक सुरुवात करूया संविधानाच्या अभंगापासून. वा, याची प्रत्येक लाईन जी असेल ती माझ्यासोबत तुम्ही म्हणाल. सुरुवात करूया. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई, देश ना राजाचा ना एका धर्माचा, 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 आता हा सर्वांचा सर्वांसाठी, आता हा सर्वांचा सर्वांसाठी, होते ते सारे वेगवेगळे मी, होते ते सारे वेगळे वेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय, भूमी जरी तीच भूमिपुत्र तेच, भूमी जरी तीच भूमिपुत्र तेच, नाते हे नवेच निर्मेले, नाते हे नवीन निर्मियेले, स्वामी म्हणे याची करू नका पूजा, स्वामी म्हणे याची करू नका पूजा. कशाची पूजा करू नका हा, तर स्वामी सुनील स्वामी नावाचे आमचे लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे कार्याध्यक्ष त्यांनी हा अभंग लिहिलाय. ते म्हणतात स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगा एका दुजा अर्थ याचा. याचा अर्थ आम्हाला एकमेकांना सांगायचा आहे. बर, म्हणजे आपण संविधानाच्या बाबतीमध्ये बघतोय खरं तर या दरम्यान तर त्या संविधानाला काही ठिकाणी पूजनाचं स्थान मिळालंय की संविधान 26 नोव्हेंबर आला की टेबलवर संविधान ठेवायचं, प्रास्ताविका ठेवायची, त्याला हार घालायचा, फुलं घालायची आणि फोटो काढून पोर्टलला अपलोड केला की संविधान दिवस साजरा झाला. इथंपर्यंत शाळेच्या बाबतीमध्ये पण आहे. आणि मग या सगळ्याच्या अनुषंगाने आम्हाला काय वाटतं की या संविधानावर संवाद व्हायला पाहिजे, की त्याचं प्रचाराचं प्रसाराचं काम होईलच, पण लोकांच्या डोक्यामध्येच त्यांचं काही ना काहीतरी संविधान आहे, संविधानाविषयीचं मत आहे आणि ते मत समजून घेऊन त्याला अधिक पुढे घेऊन जाणं हे संवादक म्हणून आमच्या सगळ्या संविधान संवादकांचं काम आहे. क्या बात. संविधान संवादक ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आहे? संविधान हा शब्द तर जो आलाय तो 1949 पासून आलेलाच आहे. संवादक हा शब्द इथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जोडीदाराची विवेकी निवड अशी एक संकल्पना मांडली होती आणि त्याच्यावर काम करणारे अनेक युवा तयार झाले होते. आणि त्या दरम्यान जो या विषयाच्या विषयी संवाद साधेल, लोकांशी बोलायला जाईल, तो संवादक. तो संवादक शब्द महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्या थीममधून आलेला आहे आणि मग ते दोन मी एकत्र केलेत, संविधान संवादक. हां, कशी कल्पना आली तुझ्या डोक्यात की हे व्हायला पाहिजे? हां, ही गोष्ट समजून घेऊयात की संविधानाबद्दल आजपर्यंत बऱ्याच लोकांनी बोललं की नाही, तर खूप लोकांनी बोललेलं आहे, खूप लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा आज 75कडे वाटचाल असताना संविधानाच्या बाबतीमध्ये सगळीच लोक जाणतेपणानं त्याच्याकडे बघतायत का, त्याच्याकडे निकोप पद्धतीनं बघतायत का, किंवा तो त्या संविधानानं दिलेला जो चष्मा आहे तो आम्हाला मिळाला आहे का, तो चष्मा लावून आम्ही बघतोय का, हे सगळं बघितल्यानंतर असं दिसून येतोय की अजूनही संविधानाचा जो गाभाशय आहे, मूल्याशय आहे, तो लोकांच्यापर्यंत रुजायला पाहिजे. किंवा ती काही ठिकाणी काही लोक जगतायत, तोच जगणारा गाभाशय मूल्याशय हा संविधानाचा सुद्धा भाग आहे, हे आम्हाला सांगावं लागेल आणि तिथं संवाद व्हायला पाहिजे. म्हणजे संविधानाचा माझं बॅकग्राऊंड आहे का काही एज्युकेशन, तर तसं फारसं नाही आहे. पण मला असं वाटतं की मी लोकांच्या सोबत ज्या वेळेला बोलायला जातोय त्या लोकांनी माझ्या कंटेंटमध्ये भर घातलेली आहे. हां, तू आता इलेक्ट्रिकल इंजिनियर, आणि मग हे कसं काय चालू झालं? संविधानाच्या संदर्भात इकडं माझा डिप्लोमा झाला गारगोटीमध्ये, डिग्री झाली कोल्हापूरमध्ये, आणि
खरं तर या प्रवासाकडं संविधान संवादक किंवा संविधानाकडे येण्याचं कारण खरं तर एका बाजूला कुटुंब आहे माझं. माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते होते. आत्ता ते काम करत नाहीत कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं किंवा सामाजिक कामातून पण त्यांनी 2012 नंतर काही एका मोठ्या नेत्यांनी तिकडे उडी घेतल्यानंतर मग ते थांबले. पण त्यांच्या डोक्यात असं होतं की मुलांना काही ना काहीतरी ह्या गोष्टीतलं करायला पाहिजे. त्यांनी इंजिनिअरिंगला घातलं. 2012च्या दरम्यान डिसेंबरमध्ये गारगोटीमध्ये शाहू वाचनालय आहे. त्या वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालते. त्या व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आलेले होते. त्यांचं व्याख्यान मी ऐकलं. त्यांच्याशी थोडंसं बोलायचं म्हणून बोलायला गेलो आणि एकदम एक दोन मिनिटाचा तो संवाद असेल. आणि नंतर ज्या वेळेला 2013ला डॉक्टरांचा खून झाला, ती घटना अस्वस्थ करणारी होती. बरं. आणि 2013 नंतर महाराष्ट्रभरातले जे तरुण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आले त्यापैकी मी एक. बरं. म्हणजे माझी मातृ संघटना म्हटलं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. आणि बरोबर. तिथनं माझा प्रवासाला सुरुवात झाली. पण तरीसुद्धा मी आठवड्यातून एकदा कुठंतरी जायचं, संवाद साधायला, अशा स्वरूपातलं चालू होतं. तिथंही संविधान असं परफेक्टली नव्हतं. त्यावेळेला मी मिळेल तो विषय घ्यायचो हातात. वैज्ञानिक दृष्टिकोनावर बोलायला जायचो, अंधश्रद्धा निर्मूलनावर, मासिक पाळीवर, असे विषय जे मिळतील तसे. 2015ला दुसरा खून झाला, तो कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा. आणि तो खून आजही आम्हाला अस्वस्थ करतो. कारण दाभोळकरांची सोबत 1-2 मिनिटाचा संवाद होता, पण पानसरे अण्णांच्या सोबत आम्ही वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये जायचो, मिटिंगमध्ये असायचेत, सोबत असायचेत, आंदोलनात सोबत असायचेत. आणि त्यांच्या खुनानंतर एक डोक्यात असं ठरवत होतो की आता आपण पूर्णवेळ कामाची गरज आहे. आणि 2016ला ज्या वेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं संविधान जागर यात्रा काढली, ती जागर यात्रा मुंबईपासून महूपर्यंत आणि नागपूरपासून औरंगाबादपर्यंत अशा 2 ठिकाणांहून ती निघालेली होती. आणि थीम अशी होती की ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन आलेले आहेत त्या ठिकाणी जायचं आणि संविधानाचा संवाद साधायचा, जागर करायचा. आणि त्या दरम्यान आम्ही जवळपास 65 कार्यक्रम केले होते 11 दिवसात. आणि ती जी काही लिंक जागली होती ती कोल्हापूरला आल्यानंतर सुटली नाही. मी रोज कॉलेजच्या दरम्यान एखाद्या शाळेवर जायचो, कॉलेजवर जायचो, नसेल कोणी तर वस्तीत जायचो. आणि त्या सगळ्यांच्या सोबत ज्या संवादानं सुरू झालं त्यातून संविधानाकडे वळायला लागलो. बरं. हा जेव्हा तू पहिल्यांदा प्रयोग चालू केलास, वस्ती पातळीवरती असेल, शाळा कॉलेजात असेल, काय म्हणाले लोक? एक प्रसिद्ध वकील आहेत आणि ते सध्या आमचे उपाध्यक्ष आहेत. हां. आमच्या संघटनेचे जे संविधान संवादक, त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट असीम सरोदे. मी असीम सरांच्याकडे गेलो आणि म्हटलं, सर मी संविधानावरचं काम करतोय, असा टॉक होता तो. त्यावेळेला म्हटले, असं कुठं असतं का, असं म्हटले होते. आणि नंतर 2 वर्षांपूर्वी आम्ही त्यांना आमच्या कार्यक्रमामध्ये का बोलवलं आणि ते गेस्ट म्हणून आले होते. आणि त्यावेळेला त्यांनी त्या स्टेजवर त्यांनी मान्य केलं असं की हा माझ्याकडे काही वर्षांपूर्वी आला होता आणि मला म्हणत होता की संविधानावर काम करतोय. मी त्याला म्हटलं होतं असं कुठं असतंय का संविधानावर काम करायचं. पण आज मला त्यानं सातत्यानं जे काही काम केलंय त्याचं फळं आज दिसत आहेत. आणि त्यानं परत मलाच उपाध्यक्ष म्हणून बसवलंय आणि लिगल एड माझ्याकडे दिली आहे. तर हा एक वेगळा प्रवास आहे. हे झालं संविधानाबद्दल माहिती असलेल्या लोकांच्याबद्दल. पण दुसऱ्या बाजूला मी जे संविधानाचं भारूड करतोय, संविधानाचा अभंग करतोय, त्याच्या कंटेंटमध्ये भर घालायचं काम लोकांनी केलेलं आहे. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा किती कंटेंट होता? मी कॉलेजला असताना तो अगदीच 6 मिनिटाचा लिहिला होता. 6 मिनिटाचं लिहिलं होतं. आता ते 1.5 तासांचं झालंय. तर ते 6 मिनिटं ते 1.5 तास कसा. एका ठिकाणी एका गावात गेलो आणि तिथं असं म्हणायला लागलो, भीमबाबानं संविधान लिहिलं, असं म्हटल्या समोरून एक आवाज आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, असा आवाज आला. नंतर जय भीमच्या घोषणा मोठ्यानं आल्या. मी त्या माणसाला शोधलं, स्टेजवर बोलवलं. मी पहिलं विचारलं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं का, तर म्हटलं हो लिहिलंय की. मी दुसरं विचारलं, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, तुम्ही बाबासाहेबांना मानताय का, तर म्हटलं हो मानतोय की. मी तिसरी गोष्ट विचारली, त्या संविधानामध्ये एकूण अनुच्छेद राहू दे, कलम किती आहेत, तर ते म्हटले ते कलम बिलम आपल्याला काय माहिती नाही, आपल्याला फक्त एकच माहीत आहे, एकच साहेब. असं का होतं.
बाबासाहेबांच्या बद्दल गर्वानं सांगितलं जातं, बोललं जातं, जय भीमच्या घोषणा पोटतिडकीनं दिल्या जातात. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान म्हणत संविधानाची प्रास्ताविका घराच्या भिंतीवर असते. असं का होतं जरा बघूयात का होतं. आता मी जसं म्हणतोय ना तसं तुम्ही एकदम खणखणीत आवाजात म्हणायचं सगळ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अनेकदा मी म्हणतोय तसं एकदम खणखणीत आवाजात म्हणायचं, एकदम खणखणीत, छत्रपती संभाजी महाराज की जय. अनेकदा मी म्हणतोय तसं एकदम खणखणीत आवाजात म्हणायचं, छत्रपती शाहू महाराज की. सर डॉक्टर मी मगापासून 3 वेळेला म्हटलो मी म्हणतोय तसं म्हणूया. आणि सगळे जयच म्हणतात, फक्त पहिलं कोणी म्हणतच नाही, तर काय करायचं. सगळ्यांना जय जयकाराची सवय पडली. ही गोष्ट आहे की या देशात प्रतिमेचं पूजन झालंय आणि विचारांचं दफन झालंय. मग आता आम्हाला संविधानाचा नव्यानं अर्थ करावा लागेल, आमच्या महामानवांच्या विचारांचा नव्यानं अर्थ समजून घ्यावा लागेल. आणि मग त्यावेळेला हा संवाद म्हणजे आता हे जे काही केलं हे डेमॉन्स्ट्रेशन सगळीकडे असंच होतं, यात काही बदल होत नाही आहे. हे ज्यावेळेला मी काही प्राध्यापकांचे सेशन घेतो त्यावेळेला पण सेम होतं, काही विद्यार्थ्यांचे सेशन घेतो त्यावेळेला पण सेम होतं, वकिलांचे सुद्धा घेतलेत त्यावेळेला पण असंच होतं. मी म्हणजे एकानं जर माझं सेशन एकदा घेतलं आणि दुसऱ्यांदा असेल तर तो तेवढा म्हणतो, ते म्हणजे ह्याचं कळलंय मला आता. हा जो संवादाचा भाग आहे की दोन बाजूने व्हायला पाहिजे. बर. आणि लोकांच्या डोक्यात काही ना काहीतरी आहे संविधानाच्या संदर्भातलं. हा, तू आता म्हणालास भारुडाचा फॉर्म म्हणजे काय. जरा आम्ही ज्यावेळेला संविधान संवादकाशी स्वतःला समजून घेतोय किंवा म्हणतोय त्यावेळेला आम्ही एक ठरवलंय, आमच्या सगळ्या टीमनं ठरवलंय आणि त्यासोबतच ज्यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत त्यांना पण आम्ही सांगतोय की एक पहिली गोष्ट भाषण करायचं नाही. बरं. पहिली गोष्ट ही ठरवलेली आहे की भाषण करायचं नाही, लोकांच्या सोबत बोलायचं आहे. हा. आणि मग त्या बोलण्यामधनं काही गोष्टी तयार होत आहेत. भारुडाचं सेम तसं झालं. बर. एक नाटक होतं, त्या नाटकाचं नाव सॉक्रेटिस ते दाभोळकर व्हाया पानसरे, हे दाभोळकर पानसरे नावाचं, जे त्यामध्ये एक धून होती, यानी इतिहास बदलला ग बाई, यानी कुडगोड्या केल्या ग बाई. ती एवढी धूनच माझ्या डोक्यात ती कायम राहत होती. आणि त्याच्यावरनं मी दुसऱ्या बाजूला लिहिलं, माझ्या या देशाला इंग्रजांनी छळलं, अन्याय अत्याचार करून सारं इत्त गिळलं, अन्याय अत्याचार करून सारं इत्त गिळलं. आता इत्त गिळलं म्हणजे काय केलं डॉक्टर मला सांगा. शिवाजी महाराज कुणाचं? आपल्या सर्वांचं. आमचं. मग शिवाजी आमचं म्हटल्यावर शिवाजी तलवार कुणाची? आमचीच. मग आता आमची तलवार आहे कुठं? इंग्लंडमध्ये. मुलं म्हणतायत ना इंग्लंडमध्ये. बघा या देशात कोहिनूर नावाचा हिरा होता, तो हिरा कुणाचा? आता कुठं आहे? या देशात कापूस पिकायचा इकडं, घेऊन जायची तिकडं, त्याची बनवायची कापडं आणि इकायची कमी दरात की जास्त दरात. म्हणजे या देशातलं जे महत्वाचं साधन संपत्ती होती सगळं घेऊन गेली, त्याला मी म्हणतो इत्त गिळणं. आता हे साध्या गोष्टी आहेत, पण संवाद वाढवत असताना मुलं बोलायला लागतात, एकरूप होतात आणि तो संवाद पुढे जातो. पुन्हा एक मी त्यातला एक पंच असा आहे, तो ताजमहाल फक्त उचलता आला नाही म्हणून ठेवला, तो जर उचलता आला असता तर नेला. भारूड अशा पद्धतीनं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांना घेऊन रोजच्या जगण्यातली उदाहरणं त्या संवादामध्ये घेऊन येतं. वा. माझ्या या देशाला इंग्रजांनी छळलं, अन्याय अत्याचार करून सारं इत्त गिळलं, महामानव क्रांतिकारक स्वाभिमानानं जाग झालं, स्वातंत्र्यासाठी लढू लागलं, 47ला इंग्रज पळालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं. सगळे मिळालं म्हणायला सुरुवात होतात, पण परत आम्ही म्हणतोय की मिळालंय पण जगतोय का? आणि मग जगतोय का म्हटल्यानंतर त्यावेळेला उदाहरण आम्ही देतो. आत्ताच 75 वर्ष आपण साजरी करत असताना त्याच्या 4 दिवस आधी इंद्र मेघवाल नावाच्या व्यक्तीला, मुलाला पाणी पितोय म्हणून मुख्याध्यापकांनी मारलं, त्यात त्याचा जीव गेला. कुठे आहे स्वातंत्र्य नावाची गोष्ट? फक्त मिशा वाढवल्या म्हणून या देशामध्ये ठेचून मारलं जातं, लग्नाची वरात घोड्यावरनं काढली जाते म्हणून ठेचून मारलं जातं. कुठं आहे स्वातंत्र्य नावाची गोष्ट? म्हणून म्हणतोय स्वातंत्र्य मिळालंय राजकीय, पण जगण्यात आलंय का? आणि मग विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, विश्वास, आणि मग त्या विश्वास ही सगळी मूल्य आणि त्यांना धरून आम्ही जगायचं विसरलोय. म्हणून आम्ही स्वातंत्र्य जगलंच नाही कारण संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही दादा, संविधान समजलं नाही. मग आता त्यातल्या एका शब्दाला विचार स्वातंत्र्य म्हणजे काय, अभिव्यक्ती म्हणजे काय, असं सगळं
पुढे वाढत जात जातं. हो. असे किती वैयक्तिक संवाद साधलेस तू? मला वाटतं की आत्तापर्यंत मी कमीत कमी एक 1200-1300 संवाद महाराष्ट्रभरामध्ये साधलेले आहेत. आणि सगळे जिल्हे, हां, एकदा 2 राऊंड झालेत माझे महाराष्ट्राचे, सगळ्या जिल्ह्यात? 36 जिल्ह्यांचे. आणि त्यात पण वेगवेगळ्या लोकांच्या सोबत, म्हणजे लहान मुलं आहेत, आदिवासी भागातली मुलं आहेत, पाड्यांवरची मुलं आहेत, पुन्हा वकील आहेत, काही ठिकाणी वकिली कॉलेजमधले विद्यार्थी आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. काही वेळेला डॉक्टर आणि इंजिनियर, मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये आज जाताना, प्रवेश करताना, शिक्षकांच्या सोबत बोलताना आम्हाला अडचणी अशी येतात की हा आमच्या काही सिलेबसचा भाग नाही आहे. मी त्या कन्व्हिन्स करण्यासाठी त्या मुलांना, शिक्षकांना असं सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही मेडिकलचं सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडाल, इंजिनिअर होऊन बाहेर पडाल, त्यावेळेला प्रॅक्टिस कुठं करणार आहात? चंद्रावर, मंगळावर? तुम्हाला जर याच समाजामध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर या समाजाची नस समजून घ्यायला पाहिजे, ती मूल्यवस्था समजून घ्यायला पाहिजे. आणि परत ती गोष्ट की शिकवायला जायचं नाही. लोकांच्यामध्ये बरंच आहे, सर्वसामान्यांनी उदाहरणांचे भर गाठलेले आहे. एका तळेगाव दाभाडेपासून तळेगाव दाभाडेच्या जवळच एक वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये ज्या वेळेला मी अचानक मला असं वाटलं की गाडी जरा इकडे सरकूयात, आणि गेलो, सहज गेलो, काही अरेंज केलेलं नव्हतं, काही नाही. त्या मुलांना गोळा केलं. आणि माझं एक नेहमीच असं वाक्य होतं की भारताच्या संविधानाची प्रास्ताविका तुमच्या घराच्या दर्शनी भागामध्ये असायला पाहिजे. आणि मी ती तशी तिथं पण बोललो. तिथं बोलल्यानंतर एक पटकन मुलगा म्हटला, दादा आमच्या घराला भिंतीच नाहीत. आणि मी थोडा वेळ एकदमच स्तब्ध झालो. मला काय बोलावं सुचत नव्हतं. याच्यानंतर कुठलं वाक्य कुठल्या ठिकाणी वापरावं, परत नंतर ते प्रास्ताविकेबद्दल बोललोच, काही समजावून सांगितलं. पुन्हा त्यांच्या शिक्षणाचा पण एक मुद्दा असा होता की ती मुलं शाळेत, त्या मुलांना घेतलं जात नव्हतं. का तर तुमचे कपडे खराब आहेत, तुमच्या नाकातून शेंबूड येतोय. त्या मुलांच्याकडनं 21 क पाठ करून घेतलं त्यावेळेला. आणि त्यांना सांगितलं की उद्या जावा शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये मॅडमना हे 21 क सांगून या. ती गेलीत, सांगितलं, आणि त्या मॅडम म्हटल्या की कसं पण असू द्यात, उद्यापासून शाळेला यायचं. पुन्हा त्या वस्तीवर ज्या वेळेला गेलो, 21 क म्हणजे शिक्षणाचा हक्क. वयाच्या 14 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षणाचा हक्क आहे असं सांगणारं एक नव्यानं ॲड केलेलं भारतीय संविधानातलं एक कलम. हे लक्षात घेऊयात की एक वाक्य, या एका वाक्यामध्ये इतकी ताकद आहे की वयाच्या 14 वर्षापर्यंत सगळ्या देशातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यासाठी शिक्षण व्यवस्था उभी करावी, त्यांना दुपारचं जेवण मिळावं, हे ॲडिशनमध्ये आलेलं. हे सगळं एका वाक्याची किमया आहे. तर याच्यामध्ये आधीची 395 आणि आत्ता ॲड केलेली काही अशी एवढी वाक्य आहेत, त्या सगळ्यांचं अंमलबजावणी झाली तर काय असेल, तो नक्कीच आपण इमॅजिन करायला हवं. हे तू सगळं तुझ्या या अनुभवातून, या यात्रेमधून शिकत गेलास. पण मग संविधान संवादक तयार करणारं केंद्र तयार करावं, पुढचं पाऊल हे तुझ्या डोक्यात कसं आलं? हां, लॉकडाऊन हा यातला महत्त्वाचा भाग आहे. की आधी वैयक्तिक स्वरूपामधलं काम सुरू होतं, त्यातनं लोकांशी ओळख झालेली होती, लोकांच्या सोबतचा संवाद होता. हे सगळं करत असताना एक महत्त्वाचं असं वाटायला लागलं, लॉकडाऊन पडला आणि काम थांबल्यासारखं वाटलं. मग नंतर झूम मिळालं, आणि झूममधून आधी सगळ्या मोठे मोठे जे आपले विचारवंत लोक आहेत, आपल्यासोबत काम करतायत, ज्यांचा हात, ज्यांचं मन, मेंदू आमच्यासोबत आहे, अशा सगळ्यांचं प्रशिक्षण घेतलं की झूम कसं वापरायचं. हां, त्यांचं ऑनलाईन झाल्यानंतर प्रशिक्षण, पहिला टप्पा म्हणजे 20 मार्चच्या दरम्यान लॉकडाऊन पडला असेल, 23 मार्चला पहिली मीटिंग आमची सुरू झाली. बरं. आणि ती 40 दिवस चालली. 40 दिवस आम्ही फक्त हे तुमच्या समोर असलेलं एक वाक्यच घेत होतो. 40 दिवस आम्ही ह्या एका वाक्यावर चर्चा केलेली होती. आणि त्यातनं असं वाटायला की ऑनलाईन आपण हे वाढवू शकतो, प्रशिक्षण घेऊ शकतो, आणि संविधानावर भाष्य करणारे, संविधानावर बोलणारे, संवाद करणारे लोक अधिक आवश्यक आहेत. सगळ्याच ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही आहोत, आणि ती पोचायला पाहिजेत. याच्यासाठी संविधान संवादकांची टीम बांधायची असं ठरवून लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, मी ज्या राधानगरीतून येतोय ती राधानगरी उभी केली आहे लोकराजा शाहूंनी. तर शाहूंना एक
त्यांचं स्मरण व्हावं म्हणून ते प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली. त्याचं नाव होतं लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र राधानगरी. आमच्या डोक्यात असं होतं की आता फक्त राधानगरीत आपण तसं काम करायचं. पण पहिली बॅच त्याचा सिलेबस बनवला आणि तो बनवल्यानंतर त्याची पहिली बॅचला आम्ही ऑनलाईन त्याचे जाहिरात हे केली व्हॉट्सअप आणि फेसबुकवर. तर वेगवेगळ्या ठिकाणावरनं ॲप्लिकेशन यायला लागले आणि ॲप्लिकेशन आल्यानंतर आम्ही त्यामध्ये सॉर्ट आऊट केलं. अशी माणसं सोबत घेतली की जी इतर कुठल्याही संघटनेमध्ये नाही आहेत. कारण मग आहेत त्या लोकांना सोबत घेऊन ते ह्यांचे पण आहेत ह्यांचे पण आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. एक दुसरी गोष्ट, ज्यांनी संविधानाबद्दल काहीही माहिती नाही, त्यांनी संविधान बघितलेलं नाही, अशीच लोक आम्हाला अपेक्षित आहेत. बरं. आणि अशा 40 दिवस अशा 60 लोकांच्या सोबत रोज 2 तास 60 लोकांच्या सोबत रोज 2 तास दुहेरी पद्धतीनं, म्हणजे व्याख्यानं नाही आहे तिथं सुद्धा, ऑनलाईन असताना सुद्धा व्याख्यान द्यायचं नाही, भाषण करायचं नाही. असं करत जो एक बॅच पूर्ण झाली, ती बॅच आम्हाला धम्माल मिळाली. ती वेगवेगळ्या पद्धतीची होती. त्यामध्ये इंजिनियर होते, त्याच्यामध्ये डॉक्टर होते, त्याच्यामध्ये LIC रिटायर्ड ऑफिसर होते, त्याच्यामध्ये अकाउंटंट होते, असे वेगवेगळे शिक्षक होते. आणि त्या बॅचनं आम्हालाच अपडेट केलं. ती एवढी भन्नाट बॅच मिळाली आम्हाला की त्या बॅचनं आम्हाला इतकं अपडेट केलं की आम्ही कोर्स वाढवत गेलो. आणि नंतर ठरवलं की आता राधानगरी काढून ठेवावं लागेल आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र आणावं लागेल. आणि लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र असं नाव केलं आणि मग बॅचेस सुरू झाल्या. पण एक काम केलं, मग लॉकडाऊन निघल्या लॉकडाऊन संपल्या पहिलं काम केलं की ज्या ठिकाणावरनं संवादक जॉईन झालेला आहे त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून यायचं. बरं. आणि मग दुसरा दौरा मी महाराष्ट्राचा केला. त्या प्रत्येक लोकांना भेटायला गेलो. बरं. त्यांना भेटलो त्यांच्यासोबत. आणि ते भेटल्यामुळं म्हणजे इथून सोलापूरवरून माझे काही मित्र आले सोलापूरवरून सकाळी, काय येत आहेत, किती अंतर आहे. आणि मग बरेच जण आलेत. मला नंतर वाटायला लागलं की माणसांशी पहिल्यांदा माणसाशी जोडायला पाहिजे. संविधानाचा आशय नंतर आपोआप येईलच, पुरत जाईल, तो येत जाईल. आणि डॉक्टर, मला सांगायला पण भारी वाटतंय की महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यामध्ये कधीही जावं आणि तिथं माझी राहायची व्यवस्था नाही आहे, तिथं माझी जेवायची व्यवस्था नाही, असा एकही जिल्हा नाही आहे आता महाराष्ट्रातला. आणि किती कार्यकर्ते आता असे तयार झालेत संवादक? माझं टार्गेट होतं संविधानाची 75च्या निमित्तानं 75 संवादक तयार करायचं. पण गेल्या 5 बॅचेस झाल्या. प्रत्येक बॅचला 50च्या ॲव्हरेज असतो, 250 लोक, आणि त्यातून इफेक्टिव्हली संवाद साधू शकतात अशी माझी म्हणावीत अशी जवळपास 50-60 लोक आहेत जी संवाद साधतात, आता काम करतात. आणि ज्यांना आम्ही प्रशिक्षणाच्या संदर्भात ज्यांच्याशी संवाद साधला आहे अशी 250 लोक जी ऑनलाईन माध्यमातून. पण मी ज्या ठिकाणी संवाद घेतोय, प्रशिक्षण घेतोय, तिथली संख्या ही खूप जास्त आहे, तशी वाढत जाते. हा संवाद नेमका कोणत्या पातळीवर? संविधानाचा संवाद, पहिला संवाद जो आहे ना, तो पहिला संवाद आम्ही त्याच्यासाठी असा हात दाखवतोय. तो पहिला संवाद आहे. त्या पहिल्या संवादामधला अंगठा जो आहे, तो अंगठा म्हणजे आम्ही स्वतः आहोत. आणि तो पहिला संवाद आमच्याशी आहे. संविधानाच्या संदर्भात संविधानाच्या बाजूने उभं राहणं, संविधानिक मार्गाने चालणं हा एक प्रवास आहे. तुम्ही म्हणाल की संविधानाचं एवढं सगळं बोलताय तर सगळं झालंय का संविधानाप्रमाणे तुमचं? तर नाही, आम्ही प्रवासात आहोत. काही वेळेला काही गोष्टी आम्हाला पण सुद्धा जाणवत नसतील, पण कोणतरी जाणवून देत असतील. पहिला संवाद आहे तो आमच्यासोबतचा, व्यक्तीचा, जो अपडेट होण्याच्या बाबतीतला आहे. दुसरा संवाद जो आहे तो आम्ही ज्यांच्यासोबत बोलायला जातोय, जो आपल्यासोबत वारंवार या शब्दांच्या विषयी, या भूमिकेंच्या विषयी बोलत राहतात, त्यांच्यासोबतचा. तिसरा संवाद आहे तो आपला कुटुंबियाशी. आपल्या घराच्या भिंती एवढ्या बळकट आहेत ना, आम्ही स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे शब्द बाहेर वापरतो आणि आमच्या घरामध्ये दरवाजाच्या फटीतनं पण आत जात नाही. आमचा पहिला संवाद आमच्या घरातल्या लोकांच्या सोबत पण व्हायला पाहिजे. बरोबर. कधीतरी बोलायला पाहिजे की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्यव्यवस्थेनं आमच्या कुटुंबामध्ये आणि बोलत ते यायला पण पाहिजे. त्याच्यानंतरचा जो संवाद आहे तो सोसायटी सोबतचा आहे, लोकांच्या, समाजासोबतचा. आणि सगळ्यात शेवटचा तो म्हणजे स्टेट सोबतचा, प्रशासकीय यंत्रणा यांच्यासोबतचा. म्हणजे
आज तुमच्या संवादामुळं एखाद्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये नसलेली संविधानिक मूल्यांच्या अनुषंगाने नसलेली गोष्ट घडत असेल तर तो तुम्ही स्टेटच्या सोबत केलेल्या संवादामुळे घडले असं मी मानतो. हे 5ही प्रकारचे संवाद आणि हा अंगठा जसा प्रत्येक ठिकाणी जात असतो तसा या सगळ्यांच्या सोबत संवाद करताना हा मजबूत होत राहतोय. त्याला अधिक मजबूत करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही 5ही पातळ्यांवरती जेव्हा संवाद कराल तेव्हा तुमची मूठ मजबूत होईल. हो, आणि ते आवश्यक आहे सगळ्याच पातळीवरच्या संवादासाठी. बर, आणि या संवादामध्ये जसं काही गोष्टी तयार होत आहेत तर मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की नव्यानं बॅचमध्ये आलेल्या संवादकांनी खूप चांगलं मटेरियल तयार केलंय. बर, साहित्य तयार केलंय. म्हणजे अंगणवाडीच्या मुलाला संविधान सांगाल का तुम्ही? अंगणवाडीच्या बर, तर त्याला मुलाला सांगाल का की संविधान असं तयार झालंय? ते थांबेल काय तुमच्यासोबत? तर त्या मुलांना, अशा मुलांना सुद्धा संविधानाबद्दल किमान संविधान नावाचा शब्द त्यांच्या कानावर पडला पाहिजे. याच्यासाठी आमच्या संवादकांनी एक सेशन नंतर एक मुलांसाठी सेशन घेतलं आम्ही. मुलांसाठी संविधान अशा नावाचं संजय रेंदाळकर नावाच्या आमच्या शिक्षकांनी घेतलं. त्याच्यानंतर संवादकांनी जुनी असलेली बडबड गीतं रिप्लेस केली. बरं, म्हणजे काय केलं? म्हणजे तुम्ही गाणं एक माहिती असेल तुम्हाला की खबडक तबडक घोडोबा, हां, तर ते खबडक तबडक घोडोबाला या संवादकांनी, शीतल यशोधरा नावाच्या पुण्याच्या आमच्या संवादकांनी असं केलं, खबडक तबडक घोडोबा, घोड्या बसले लाडोबा, लाडोबाचा देश चालवतं कोण? संविधान, आणखीन कोण? त्याला संविधान नावाचा शब्द, संविधान नावाची भूमिका कधी कळायची त्यावेळेला कळेल, पण आज त्याच्या कानावर हे पडणं गरजेचं आहे. आणि मग अशीच काही असावा सुंदर समतेचा बंगला, समतेच्या बंगल्याला न्यायाचं दार, स्वातंत्र्य पाहुणी आनंद होई पार, अशा पद्धतीनं ती गाणी रिप्लेस केली. आत्ता आमच्याजवळ संविधानाचं भारूड आहे, अभंग आहे, पोवाड आहे, कव्वाली आहे, संविधानाचं कीर्तन आहे, संविधानाची बडबड गीत आहेत, गोष्टी आहेत, एक पात्री आहे. काय पाहिजे सांगा? क्या बात. हे सगळं या 5-6 वर्षामध्ये करत असताना व्यक्ती म्हणून तुझ्यात काय बदल झाले? मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर व्यक्ती म्हणून काय बदल झाला हे जर सांगायचं असेल तर आता वाजले 4, तर मी 4 वाजता शिफ्ट संपली असती, कुठल्या तरी एखाद्या ट्रॅव्हलिंग इंजिनिअरिंगच्याच ऑफिसच्या गाडीमध्ये जाऊन कुठेतरी बसलो असतो आणि त्यांनी मला रूमवर सोडलं असतं. पण आज महाराष्ट्रातल्या या सगळ्या महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर येतोय ही उंची संविधानानं आणि संविधानाच्या संवादानं दिली. आधी मला स्वतःला असं काही वाटायचं की म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण विचारांची प्रक्रिया आपली पक्की असायची, पण तसं न करता, तसं न राहता मी रोज वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा प्रयत्न करतोय. ते वाढत बदलत निघालंय. म्हणजे काल माझी जी मतं होती ती आज नाही आहेत, ती बदललेली आहेत. लिसनिंग पॉवर वाढलेली आहे थोडीशी म्हणतोय मी, जास्त नाही, पण ती अधिक वाढेल. हे सगळं करत असताना व्यक्ती म्हणून तू आता हे संविधान संवादक म्हणजे ती शिफ्ट करायचं टाळलंस, मग ह्या सगळ्यामध्ये काही अडचणी आल्या का? अडचणींच्या बाबतीमध्ये कमवायची अडचण, पैशाची अडचण, ही एक आर्थिकची गोष्ट होती, आर्थिक गोष्टीची अडचणी होती. म्हणजे वडील आणि आई दोघंही अगदीच गरीब कुटुंबातले आहेत आणि कुटुंब चालवण्यासाठी काय, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये अशी स्वप्न कदाचित त्यांच्याच का गावातल्या लोकांच्या डोक्यामध्ये अशी स्वप्न असायची माझ्याबद्दलची की हे पोरगं काहीतरी एखादी गाडी 4 व्हीलर लाल दिव्याची गाडी घेऊनच गावात येईल. कारण 10वीपर्यंत आपण जो गुणानं म्हणजे संख्याच्या गुणेनं जसा म्हणतो ना की ही वरची लेअर आहे, क्रीम लेअर आहे, त्याच्या पद्धतीनं गावातलं एक वातावरण होतं. पण आत्ता म्हणतात की हे वाया गेलंय का? हां, कारण हा 8 तास धरतंय आता. गावात ग्रामपंचायत, महिलांची ग्रामपंचायत, महिलांची ग्रामसभा झाली पाहिजे, बालसभा झाली पाहिजे, महिला सरपंचच ह्याच्यावर सीटवर बसली पाहिजे. हा 8 तास धरतोय. पण आता त्यातून चांगल्या गोष्टी काही घडतायत. ग्रामसेवक एखादं काम गावात येणार आहे त्यावेळेला त्याची जी काही पहिल्यांदाच काहीतरी आपण त्याची इस्टिमेट कॉपी असते त्याची एक कॉपी पाठवून देतो ऑलरेडी की अशा पद्धतीनं गावात काम होणार आहे. सरपंच मॅडम विचारतात की हे काम कसं करायचं आहे आपल्याला. हे पॉझिटिव्ह पण काही गोष्टी होत आहेत. आणि दुसरी गोष्ट, पैशाची गरज आहे का? तर आहेच, सगळ्यासाठी लागणारच आहे. पण पैशामुळे तटलंय का? असंही नाही आहे. मी
ठरवलं की मला उद्या नागपूरला जायचं आहे, आज पैसे नाही आहेत, पण असं काहीतरी घडतं की मी उद्या नागपूरमध्ये संवाद साधत असतो. बर. आणि ही विल पॉवर तरी आहे तशी. म्हणजे ही अडचण आहे आणि तू हे काम करतोयस. खूप वेळा असा प्रश्न विचारला जातो की एवढे कार्यक्रम झाले, त्याचा आउटकम काय, त्याचा आउटपुट काय? म्हणजे तुम्ही एवढे फिरताय, जाणीव जागृती करत, पण खरंच काही घडतंय का समाजात? तर असे काही अनुभव आहेत का? मी म्हणतो की संवादामुळं नक्की घडतंय. बरं. हां, त्याला संख्येमध्ये हे करायचं असेल, मोजायचं असेल तर जास्त संख्यात्मक मी जास्त बोलू शकणार नाही, पण वेगवेगळ्या लोकांना संविधानाबद्दल संवाद साधायचा आहे, बोलायचा आहे, ही एका बाजूनं एक गोष्ट. पण दुसरी गोष्ट आपण समजून घेऊया की काय घडतंय. इचलकरंजीमध्ये आम्ही काही महिलांच्या सोबत संवाद साधला. त्या संवादानंतर त्यांच्या वस्तीमध्ये एक सिलेंडर गॅसचा गोडाऊन होतं. हां. ते गोडाऊन ते रात्री कधीही यायच्या, गाड्या यायच्या आणि त्या आपटायच्या, टाक्याखाली आपटायच्या आणि यांच्यामुळे या बाकीच्या लोकांची झोपमोड यायची. बरं. त्यांनी पहिल्यांदा याला सांगितलं समजावून, तर तो काय ऐकायला तयार नव्हता. या सगळ्या महिला गेल्या पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हटल्या की भारताचं संविधान आम्हाला जगण्याचा अधिकार देतं आणि जगण्याच्या अधिकारामध्ये आमची झोप पण पूर्ण होणं महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही या गोष्टीमुळे आम्हाला झोप पूर्ण होत नाही आहे. पोलीस स्टेशननं तो गोडाऊन सील केलं, ते बंद केलं, दुसऱ्या ठिकाणी हलवलं. लक्षात घेऊया की सर्वसामान्य व्यक्तींना संविधान नावाचा शब्द समजून घेतल्यानंतर, ती भूमिका समजल्यानंतर त्यांच्या भाषेमध्ये ते यायला लागतं, त्यांच्या वागण्यामध्ये यावं लागतं. आपण जर भारताचा इतिहास पाहिला ना तर आपल्या डोक्यात असं येईल बघा की आम्हाला कोणीतरी मसिया लागणार आहे आमचं आयुष्य पुढे घेऊन जाण्यासाठी. आमचे चित्र पण तसेच आहेत. म्हणजे बाहुबलीमध्ये कट्टापाला क्षमता आहेत, त्याच्याजवळ ती पॉवर आहे, पण त्याचा उद्धार करता कोणतरी येणारा दुसराच आहे, तो बाहुबलीच यावा लागेल. मग आता लक्षात घेऊया, हे आधीपासून चाललेलं आहे. भारताच्या संविधानाने या सगळ्या प्रक्रियेला खीळ गाठले. ते संविधान म्हणतं की आत्तदीपब, तुझ्या हातामध्ये हे सगळं काही आहे. आणि मग ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांच्या मध्ये संविधानाची भूमिका यायला लागेल, बाजू यायला लागेल, संविधानाचा भाषा यायला लागेल, भाषा म्हणजे तांत्रिक भाषा नाही, संविधानाच्या संदर्भात मूल्यात्मक आलेली भाषा यायला लागेल, त्यावेळेला तो स्वतः त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्भय होऊ शकतो. तो प्रश्न सोडवण्याची ताकद त्याच्यामध्ये येऊ शकते. संविधान काय आहे तर मी म्हणेल की लाखो लोक, मूल्यांच्या विरोधातली लाखो लोक ज्या वेळेला तुमच्या समोर असतात, त्यावेळेला मूल्यांच्या बाजूनं भूमिका घेणारा एकटा त्यांना भिडू शकतो. ही ताकद भारताच्या संविधानामध्ये आहे. वा वा, मला वाटतं तू खूप महत्त्वाचा हा मुद्दा मांडलास. जेव्हा लोकशाही व्यवस्था तयार होते किंवा कोणतीही व्यवस्था तयार होते, त्यावेळेला त्या व्यवस्थेला रेग्युलेट कोण करणार, नियमन कोण करणार, हा एक प्रश्न असतो. तर आपल्या व्यवस्थेमध्ये ही नियमनाची जबाबदारी घटनेनं आपल्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हवरती एका बाजूने टाकली की निवडून आलेले जनप्रतिनिधी, दुसऱ्या बाजूने न्यायव्यवस्थेवरती टाकली, तिसऱ्या बाजूने आपण असं म्हणतो की माध्यमांनी सुद्धा या व्यवस्थेवरचं नियमन करायला पाहिजे. पण एक शक्ती दुर्लक्षित राहिली की जी सगळ्यात मोठी रेग्युलेटरी पॉवर आहे, नियमन करणारी शक्ती, आणि ती म्हणजे जनशक्ती, वी द पीपल. ही मला वाटतं सगळ्यात दुर्लक्षित आहे. आणि तुझ्या या कामाच्या मधून जर या शक्तीला स्वतःच्या शक्तीची ओळख पटली तर आपण निश्चितपणे या संविधानाला जगू शकू. तीच एक पायाभूत अशी रेग्युलेटरी बॉडी आहे. ती जाणीव निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. एक फार छान ओळ आहे विंदा करंदीकरांची की माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. स्वतःला ओळखावं, स्वतः बरोबरच स्वतःने शिकावं, हेच आपल्या संविधानाने सांगितलं आहे. आणि त्या संविधानामध्ये स्वतःच्या संकुचिततेच्या पुढे जा असं सतत सांगितलंय. विंदा म्हणतात
की माकड हसलं त्याच क्षणाला माकड मेलं माणूस झाला. माकड हसलं त्याच क्षणाला माकड मेलं माणूस झाला. परत दुःखाने रडला प्राणी देव प्रकटला त्याच ठिकाणी. संविधान आपल्याला हेच सांगतं की दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःला पाहायला शिकणं, त्या भावनांच्या मध्ये वाहत न जाता जागृतीच्या मार्गाने विचारांना पुढे नेणं, हे जर आपण करत गेलो तर संविधान हे निश्चितपणे आपल्या जगण्याचं पुस्तक बनेल. म्हणून आता या आजच्या आपल्या दिवसाची सांगता करताना, ही सांगता आपण परफॉर्मन्सने करणार आहोत आणि त्या परफॉर्मन्समध्ये मी राजवैभवला असं सांगणार आहे की तू आम्हाला आमच्या सगळ्यांच्या सोबत काहीतरी करायचंय. भारतीय संविधान जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. संविधान समजलं बाई, मला संविधान समजलं बाई. संविधान समजलं बाई, मला संविधान समजलं बाई. मी स्वातंत्र्य जगणार बाई, मी स्वातंत्र्य भोगणार बाई. स्वातंत्र्य जगणार बाई, मी स्वातंत्र्य भोगणार बाई. मी समतेनं वागणार बाई, मी ममतेनं जगणार बाई. समतेनं वागणार बाई, मी ममतेनं जगणार बाई. संविधान समजलं बाई, मला संविधान समजलं बाई. संविधान समजलं बाई, मला संविधान समजलं बाई. मी न्यायानं वागणार बाई, मी न्याय मागणार बाई. न्यायाने वागणार बाई, मी न्याय वागणार बाई. न्याय नावाची गोष्ट कोण बाजारात विकत बसले नसते अर्धा किलो 1 किलो म्हणून. हे न्याय मिळण्यासाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाला धार असावी ती आपल्या संविधानिक मूल्यांची. संविधान समजलं बाई, मला संविधान समजलं बाई. संविधान समजलं बाई, मला संविधान समजलं बाई. जय भारत. जय भारत.